नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आमचे मुतखेड प्रतिनिधी जी.एस. घोष यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की बाराड येथे राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न झालेले बाराड जिल्हा परिषद हायस्कूलच्या अत्याधुनिक वातानुकूलित अभ्यासिका हॉलमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद सहभागी होते। बाराड येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या अत्याधुनिक वातानुकूलित अभ्यासिका हॉल स्टडी पॉइंट येथे आज राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। श्रीमद भगवद्गीतेच्या पवित्र ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर आधारित परीक्षा देण्याची संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसलेले। यावेळेस या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा उत्तर महामंत्री चिटणीस बाळासाहेब देशमुख बारडकर भाजपा, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव पाटील नागेलीकर भाजपा मुदखेड तालुका शक्ती केंद्र प्रमुख गोपाळराव देशमुख बारडकर भाजपा कोषाध्यक्ष दिगंबर तिपरसे, उपसरपंच प्रदीप देशमुख, चेअरमन किशोर देशमुख, गोविंद बने यांच्यासह जिल्हा परिषद हायस्कूल बारडच्या मुख्याध्यापिका सौ कळमकर मॅडम, कुलपवार सर, दिगंबर कदम सर, शाळेचे शालेय समिती अध्यक्ष गजानन कत्रेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। धार्मिक परीक्षा होती आज। आमचे आदरणीय बाळासाहेब देशमुख बारडकर तसेच आमचे देशमुख साहेब यांना आज इथं परीक्षा घेतलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये की जे आपण पहिल्यांदा परीक्षा दिली तर आपण लेकराला सांगू शकतो की आपल्याला कोणती परीक्षा आणि कशी परीक्षा द्यायची आहे धर्माविषयी, आणि धर्माविषयी एक माहिती द्यायची होती। तर या संदर्भामध्ये एक परीक्षा घेतली, पेपरची आम्ही आज परीक्षा दिली। इथंशी नाही 50 पेपर होते आणि विद्यार्थी बी 50 होते। त्याविषयी आम्ही आज हे जे पुस्तक आहे या आधारित आम्ही परीक्षा दिली। आम्हाला वाटते की कमीत कमी याच्यामध्ये इथं बाराड येथील चांगल्या प्रमाणे गुणवत्ता भेटावे अशी माझी विनंती आहे। आज आमच्या शाळेमध्ये भगवद्गीतेवर आधारित स्वयं अध्ययन करून एक परीक्षा घेण्यात आली। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या परीक्षेसाठी आदरणीय बाळासाहेब देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी, आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि आमच्या शाळेतील इयत्ता 10वीचे विद्यार्थी, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर या परीक्षेचा आपण विचार केला तर मराठी साहित्यामध्ये अनेक संदर्भ महाभारत, भगवद्गीता किंवा अध्यात्माचे येत असतात। बऱ्याच वेळेस या संदर्भाला उत्तर शोधण्यासाठी अशा प्रकारच्या परीक्षा जर झाल्या तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल। ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तर महत्वाची आहेच, परंतु सर्वसामान्य लोकांना जीवन जगताना एक दिशादर्शक, आता ह्या परीक्षेमध्ये जे प्रश्न होते ते अनेक असे प्रश्न होते ते विचार प्रवण होते, विचार करायला भाग पाडणारे प्रश्न होते। अशा प्रकारचा विचार दैनंदिन जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीनं करणं खरंच गरजेचं आहे। ही परीक्षा सर्वसामान्य लोकांना आणि विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक परीक्षा आहे। आदरणीय रणजित देशमुख सरांचे खूप खूप धन्यवाद। आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारची परीक्षा त्यांनी कंडक्ट केली आणि विद्यार्थ्यांचाही खूप छान उत्स्फूर्त असा सहभाग या परीक्षेला मिळाला। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आज बाराड येथे श्री रणजित इंगोले यांनी भगवद्गीते आधारित एक परीक्षा घेण्यात आली। त्या परीक्षेच्या संदर्भात अतिशय उत्साह वातावरणामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। मला अतिशय आनंद असा होतोय की भगवद्गीताच्या वाचन हे आपले महानुभाव पंथाचे मार्गदर्शक करणारे आम्हाला नेहमी रणजितराव इंगोले यांनी आम्हाला भगवद्गीतेचं एक पुस्तक दिलं। त्या पुस्तकाचं आम्ही वाचन केलं, त्या वाचना आधारे ही परीक्षा घेण्यात आली। पण आम्हाला जे जीवनामध्ये जे काही गोष्टी माहीत नव्हत्या, एक आपला सनातन आणि हिंदू धर्मामध्ये जन्म झाल्यानंतर काही ज्या गोष्टी धार्मिक या पृथ्वीतलावर या संस्कृतीच्या आधारे काही आवश्यक माहिती पाहिजे होती त्या भगवद्गीतेद्वारे मिळाली। ते अतिशय महत्त्वाच्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी कर्मासाठी एक महत्त्वाच्या या वाचनामध्ये आल्या आणि ते एक अतिशय मौल्यवान भविष्यातील जीवनासाठी आम्हाला उपयोगी पडतील या परीक्षेच्या या वाचनाद्वारे आम्हाला माहिती भेटलेली आहे।